SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मिरज तहसीलदार मोरे मॅडम यांनी या मिरज तालुक्यामध्ये आजपर्यंत वादग्रस्त म्हणून त्यांची कारकीर्द या तालुक्यामध्ये गाजत आलेल्या या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, कुठल्याही जनतेला न्याय मिळत नाही। तर या पद्धतीने पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम यांच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कार्यालयामध्ये होत नाही आणि हे स्वतः करत नाही। त्याच्या आधी राज्य सरकारनं जे सुशिक्षित बेकार जी मुलं या समाजामध्ये फिरत आहेत, जे ग्रॅज्युएट आहेत, त्यांच्यासाठी नोकर भरती करण्याच्यासाठी मुख्यमंत्री निधीतून ती व्यवस्था करून दिलेली आहे। ती अपॉइंटमेंट मार्फत त्यांनी ते नेमणुका करायच्या आहेत। मात्र ह्या मॅडमनी या तालुक्यातले जेवढी गावं आहेत तेवढ्या गावामध्ये तलाट्यांच्या हाताखाली माणसं नेमलेली आहेत, सर्कलांच्या हाताखाली माणसं नेमलेली आहेत, कोतवाल असतानाही लोक नेमलेले आहेत आणि स्वतःच्या कार्यालयात अव्वल कारकूनच्या सुद्धा हाताखाली खाजगी लोक जे अशिक्षित मुलं आहेत, काय सुशिक्षित आहेत पण ग्रॅज्युएट नाहीत, अशा लोकांची खाजगी भरती त्यांनी केलेली आहे। आणि म्हणून त्याचे मी आता फोटो व्हायरल करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून। त्यांनी आणि हे जे बेकायदेशीर काम केलेलं आहे, 24 डिसेंबर 2024 रोजी राज्य सरकारनं अशी बेकायदेशीर नेमणुका करू नयेत म्हणून राज्य सरकारने एक शासन आदेश कडक शब्दामध्ये यांना दिलेला आहे। मात्र त्याचं सुद्धा उल्लंघन या मोरे मॅडमने केलेलं आहे आणि त्यांनी हे उल्लंघन करून ही बेकायदेशीर नोकर भरती केल्यामुळं पहिल्या आंदोलनाच्या मालिकेमध्ये त्यांना मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून त्यांना पदमुक्त करावं अशी जैन सेनेची आज आम्ही मागणी करत आहोत। त्याचबरोबर मिरज तहसीलदार मोरे मॅडम यांनी या मिरज तालुक्यामध्ये आजपर्यंत वादग्रस्त म्हणून त्यांची कारकीर्द या तालुक्यामध्ये गाजत आलेल्या या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, कुठल्याही जनतेला न्याय मिळत नाही। तर या पद्धतीने पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम यांच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कार्यालयामध्ये होत नाही आणि हे स्वतः करत नाही। त्याचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, त्यांनी केव्हाही मागवते, आम्ही द्यायला तयार आहे। आणि आमच्या आता या मिरज तालुक्यामध्ये ज्या सभा होणार आहेत त्या सभेमध्ये सुद्धा मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि जनतेच्या समोर आम्ही जे काही पुरावे दाखवणार आहोत आपल्या कामकाजाच्या संदर्भामध्ये ते त्यांनी त्याच्यामध्ये हे सांगावं। बरोबर ह्याची जनजागृती व्हावी म्हणून मिरज तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे आणि 24 तारखेला सकाळी 11:30 वाजता तहसीलदार कार्यालयाच्या आवारात या हजारो लोकांच्या साक्षीनं बोंबाबोंब आंदोलन आम्ही करून या प्रश्नाला वाचा फोडत आहोत, या भ्रष्टाचाराला वाचा फोडत आहोत आणि तिथून पुढं उपविभागीय अधिकारी मिरज प्रांत माननीय दिघे साहेब यांना आम्ही त्याचं निवेदन सादर करणार आहोत। त्या आंदोलनामध्ये हा तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी जे मोठ्या प्रमाणात बोगसगिरी केलेल्या आहेत नोंदणीच्या संदर्भामध्ये त्याचे पुरावे त्यांच्या या प्रशासनाच्या तोंडावर फेकण्यासाठी ते एक मोठं आंदोलन ह्या आंदोलनानंतर होणार आहे। माननीय मिरज तहसीलदार यांची वादग्रस्त कारकीर्द गौण खनिजच्या संदर्भामध्ये खूप मोठी या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात गाजली गेलेली आहेत। त्यांनी गौण खनिजच्या संदर्भात खूप मोठा राष्ट्रीय संपत्तीचा बाजार उठवलेला होता। ते प्रकरण मोठ्या प्रमाणात या प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाबलं गेलेलं आहे, ते दाबलं जाणार नाही। त्याच्यामध्ये सुद्धा जैन सेना उतरणार आहे आणि पुराव्यानिशी यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी ते आक्रमक आंदोलन आम्ही करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।